हाय गाय, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गं. तर माझ्या मुलाचा वाढदिवस होता 17 एप्रिलला आणि मधला जो पिरियड होता आपला, जो ब्लॉग नाही आला, त्याचं कारण हे होतं की शर्विल गेला होता पुण्याला त्याच्या आजीकडे. आजीकडे म्हणजे कोणत्या आजीकडे, तर त्याची मम्मीची जी मम्मी आहे ती पुण्याला राहते. तर त्याला तिथे बोलवलं होतं, तर तो पुण्याला गेला होता. तर त्याचं म्हणणं असं होतं, जो मी लास्टला जो ब्लॉग टाकला आहे आधी, तर त्याचं असं म्हणणं होतं की काकी आपण सांगूया का की आता थोडा दिवस ब्लॉग नाही येणार, मी पुण्याला चाललो. तर मी बोलली की नको, मी टाकेन. पण मी प्रयत्न करत होती ब्लॉग टाकण्याचा, पण तो नाही झाला माझ्याकडून. ॲक्च्युली बोलतात ना, ज्याने काम त्याने करो. तर जी शर्विलची जी अरेंजमेंट आहे, म्हणजे व्हिडिओज बनवताना तो जो एडिट करतो व्हिडिओ, ती मला जमली नाही. कारण की तुम्हाला तर माहिती आहे माझं शेड्यूल, तर माझ्या शेड्यूलमध्ये हा शेड्यूल माझा मॅच नाही झाला, त्याच्यामुळे ते व्हिडिओ आपले राहिले. तर मग मी शर्विलचा मला फोन आला की काकी तुम्ही बोललात की ब्लॉग टाकताय, तुम्ही ब्लॉग नाही टाकत आहात. तर मी बोलली मी प्रयत्न केला, पण माझ्याने नाही, म्हणजे टाईम नाही मॅच होते माझा. तर तो बोलला ठीक आहे, आपण नंतर आपल्या फॅमिलीला सांगूया की कारण काय होतं. तर माझं कारण हे होतं म्हणून मी टाकू शकली नाही. तर मला वाटतं 1-2 मी शॉर्ट व्हिडिओ टाकली आहे असं वाटतंय मला, पण टाकली आहे वाटतं. तर सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांना सॉरी, मी तुम्हाला सांगितलं नाही. आणि तुमच्या रोजच्या, म्हणजे माझं जे रोजचं शेड्यूल आहे त्याच्यातून मी कुठेतरी कटआउट झाली आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला मनापासून सॉरी बोलते. आणि आता जो मी थोडासा जो ब्लॉग काढला आहे, तो आता मी शर्विल आला आहे तर मी त्याच्याकडनं एडिट करून मिक्स ब्लॉग परत मी तुम्हाला एकदा बनवून दाखवते की मिक्स ब्लॉगमध्ये मी काय मजा केली आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि प्लीज परत ह्याच्यामध्ये जर गॅप झाला तर समजून घ्या, कारण की मे आहे, सुट्टी आहे आणि सुट्टीमध्ये तर गावी वगैरे जाणार आहे आणि पुन्हा एकदा आपण गावी भेटणार आहोत माझ्या गावच्या शेड्यूलमध्ये. तर आता सध्या आपण बघूया आपल्या मिक्स ब्लॉगमध्ये. तर चला भेटूया प्रिन्सच्या बड्डेची सुरुवात. तर चला मग प्रिन्सच्या बड्डेची तयारी. तर हा माझा, आम्ही बड्डे घरी सेलिब्रेशन केलेला आहे छोटासा. हा एंट्रीचा डोर होता माझा, तिथे मी माझ्या नेहमी दरवाज्याला मी हळदीचा लेप लावते. त्याला कारण आहे ते मी कधीतरी तुम्हाला सांगेल. आणि हा असा माझ्या लेकाच्या बड्डेचा केक होता आणि थोडंसं फोटोशूट केलं. ॲक्च्युली मला ना जास्त व्हिडिओ काढायला भेटली नाही, कारण की घरात बड्डे होता तर तो खूप गोंधळ झाला होता आणि आधी तर कोणच नव्हतं, 7 वाजेपर्यंत कोण नव्हतं. त्याच्यानंतर जे सगळे आले ते असे आले की घरामध्ये बसायलासुद्धा जागा नव्हती, तर आम्हाला काहीच कळत नव्हतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी तुम्हाला बोलली की शर्विलसुद्धा नव्हता. तर व्हिडिओ आपण काढायला माझ्याकडे कोणच नव्हतं, मी माझ्या गडबडीत होती म्हणून व्हिडिओ काढायचा राहिला. तर हे फोटोशूट केले होते माझ्या नंदेच्या मुलांनी, त्याच्यामुळे मला ते फोटो तरी नशीब मिळाले. आणि ही त्यांच्या मोठ्या काकाची मुलगी होती, ती पण माझी नणंद आहे. ही पण माझी नणंद आहे. तुम्ही तर बघतच असाल की व्हिडिओमध्ये ह्या माझ्या मोठ्या नंदेला. आणि ह्या आई आहेत, ही माझ्या भावाची मुलगी आहे, तुम्ही हिलासुद्धा बघितलं आहे. आणि असे छानचे फोटो सेलिब्रेशन केलं आहे. ही आम्ही फॅमिली आहोत. ते बोलतात ना, आता ही एक आठवण असते. तर खरंच माझ्या लेकाचा 6वा बड्डे हा खूप छान झाला आहे. ह्या माझ्या नणंदबाई आहे, त्यांचा मुलगा आणि आमचे भाऊजी. आणि हे माझ्या मुलाचे भाऊ बहिणी
सगळं एक, आणि या आत्या, तिन्ही त्याच्या आत्या, आणि हा माझा भाऊ, माझ्या भावाची मुलगी, आणि ह्या आमच्या बाजूच्या नेबर आहेत काकी. हे माझ्या भावाचं आणि माझ्या भावाच्या मुलीचं फोटो, हे आम्ही दोघी आहोत. आणि तुम्ही बघू शकता ह्या बाजूच्या काकी आहे, ही सायली आहे, त्यांनीसुद्धा छान असं गुलदस्ता आणलं होतं. आणि हा माझा डान्सचा ग्रुप आहे लालबागमध्ये जिथे आम्ही राहतो, तेही लोक आहेत. तर आणि ह्या बाजूच्या काकी तुम्हाला तर माहिती आहे. आणि ह्या माझ्या मम्मीकडच्या आहेत. एका मॅसेजवर आलेली फॅमिली आहे ही माझी सगळी. तर चला मग आता आपण केक कटिंग करूया. नीट बोल जरा, खोल ना. काय नाव आहे बाई तुझं? समर्थच्या बापाने बोल. थँक्यू काका. टाकू नकोस. ते काय नाव आहे? कोण आहे? दोनशेचा इथे 307 आपली 200 इथे थँक्यू फ्रेंड असं बोल. नीट बोल जरा. त्याच्यावरती नाव कळतं ते तुझ्या पप्पाकडे. बोल थँक्यू फ्रेंड. सर्व जोरात बोल आणि नीट नीट तोंड कर. पप्पाकडे ते काढ. मन्नू अँड शिमू. मन्नू दीदी आणि चिमू दीदी आले ना. थँक्यू दीदी. जोरात बोल. तुझं नाव काढून पप्पाला दे. हे पण समर्थ दादा दिले. बोल थँक्यू दादा. जोरात बोल. गिफ्ट दाखव. झालं. चल बोल थँक्यू.
तर छान असे सुंदर सुंदर माझ्या मुलाला त्याच्या आत्यांनी ड्रेस घेतले होते. तर हा एक ड्रेस आहे, हा त्याच्या पप्पानी घेतला होता. आणि हा ड्रेस आहे, हा माझ्या नंदेनी घेतला होता, मोठ्या नंदेनी, म्हणजे त्याच्या आत्तेनी. आणि आर्या आहे की नाही, आर्या एवढ्या वर्षामध्ये 6 वर्षामध्ये आर्याला हा पहिला बड्डे भेटला आहे माझ्या लेकाचा. तर हे तिने घेतलेलं असं छान असं जीन्स पॅन्ट आणि शर्ट आहे, खूप छान आहे. हे आर्याने घेतलेलं आहे तिच्याकडून, म्हणजे आर्याकडून घेतलेलं आहे, म्हणजे हे आर्याने आणलेलं आहे. आणि हे पाठवलेलं आहे माझ्या नंदेनी, लाडक्या गावची जी नणंद आहे सरुताई, त्यांनी पाठवलं आहे. त्यांनी आर्याला सांगितलेलं आहे की आर्या, आपण नेहमी प्रिन्सच्या बड्डेला गावी असतो, आता निमताने तू पेपरच्या निमताने तिथे गेलीच आहेस, तर मग तू त्याला असं छान असं गिफ्ट घेत. आर्याने छान असं सुंदर असा ड्रेस घेतलेला आहे. तर खरंच माझ्या सगळ्या नंदेंना थँक्यू सो मच. ॲक्च्युली फॅमिलीमध्ये थँक्यू हा शब्द आलाच नाही पाहिजे, पण मी थँक्यू असं बोलते, मी त्या अर्थाने थँक्यू नाही बोलते. मला त्यांनी जे घेतलेलं गिफ्ट आहे माझ्या मुलाला ते खूप छान आहे आणि तो वापरणार आहे, त्याच्यामुळे मी त्यांना थँक्यू बोलते आहे. तर अशा प्रकारे तुम्ही माझ्या मुलाचा बड्डे बघितलाच आहे आणि त्याच्या आत्यांनी दिलेलं छान छान गिफ्टही बघितलं आहे. तर मग आपण मी बोलला 17 तारखेला त्याचा वाढदिवस होता, त्याच्यानंतर 2 दिवसाचा गॅप पडल्यानंतर आम्ही रविवारी मलबार हिलला गेलो होतो. ते मलबार हिल आपलं म्हातारीचं बूट आहे ना तिथे आहे. तर ते खूप छान आहे म्हणजे तो एक ब्रिज बांधला आहे त्यांनी आणि त्याच्यावर फोटोशूट करण्यासारखं आहे. आणि जे पक्षी वगैरे त्यांनी सांगितले तिथे दिसलं तर आपलं नशीब, पण ते छान आहे मलबार हिलचं फोटोशूट करण्यासाठी. तर तुम्ही बघा, मी तिथे फोटोशूट केलेला आहे. आणि मलबार हिलला जाण्यासाठी आम्ही सकाळपासून घराच्या बाहेर होतो, तर तीही धमाल तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली तिथे पण मला व्हिडिओ काढायला भेटला नाही आहे, पण आम्ही सकाळी गेलेलो नाश्त्याला, तर ते तुम्ही बघू शकता. तर चला भेटूया मलबार हिलला. चला, मलबार हिलला जाण्याच्या आधी सकाळपासूनची मजा. आम्ही गेलेलो सायनला, तिथे छान असा नाश्ता केला आम्ही, उपमा, मिनी इडली आणि हा 4 फीटचा असा डोसा. तो तुम्ही बघू शकता. 4 फीटचा डोसा खाताना आम्हाला जाम मजा आली. हा बघा, 4 फीटचा डोसा खाऊन झाला. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो वाळकेश्वरला, म्हातारीचं बूट. तिथे पण मला शूट करायला काय भेटलं नाही, तर मी फोटो टाकलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. मुलांनी छान मजा केली. आम्ही तिथे पेरूवाला होता, पेरू खाल्ला. हे पिंक काय बोलतो त्याला, केस, पिंक कलरचे केस काय ते खाल्लं. ॲक्च्युली लहानपणी आपण खायचो. आणि मी आता आलेले आहे मलबार हिलला. तर हे मलबार हिल आहे आणि तुम्ही बघू शकता हा स्टार्टिंगचा ब्रिज आहे. स्टार्टला पूर्ण असा एकदम स्ट्रेटच आहे. त्याच्यानंतर आम्ही असं चालत पुढे काय असं करत पुढे गेलो. तिथे थोडेसे आजूबाजूचा नजारा बघितला. तिथून चौपाटी दिसत होती, वरून चौपाटी बघितली. आणि हा जो टोक आहे इथे मी स्लो मोशन काढलं होतं. ह्या टोकावरती सगळे येऊन फोटोशूट वगैरे करतात. इथून आपल्याला चौपाटी वगैरे दिसते आणि त्या टोकावरती फोटोशूट असं छान असं होतं. तुम्ही बघू शकता. हा ना त्याचा 2 बाजूला या टोकाचे असे राऊंड शेपमध्ये होतं आणि छान असं आम्ही तिथे फोटोशूट केलं आहे. फोटो पण खूप छान येतात. ॲक्च्युली फोटोशूट करण्यासाठी ते खूप छान आहे आणि तिथे गेल्यावरचं ते वातावरण पण खूप छान आहे. तुम्ही बघा, या कधीतरी मला बोलण्याचं कारण असं आहे, कारण की मलबार हिलला या ऑनलाईन तिकीटच मिळतात, ऑफलाईन तिकीट मिळत नाही. आणि तुम्ही ऑनलाईन तिकीट काढलेली आतमध्ये एंट्री करताना ते दाखवावे लागतं आणि बाहेर येताना सुद्धा दाखवावं लागतं. तर चलो बाय. मलबार हिल फिरून झालेलं आहे. तर आम्ही बाय बोलल्यानंतर आम्ही आलेलो आहोत बाबुलनाथ मंदिरला. तर बाबुलनाथ मंदिरमध्ये आम्ही छान असं दर्शन घेतलं आहे आणि ग्रुप फोटो वगैरे काढले, ते तुम्ही बघू शकता. आणि मंदिरात आरती चालू व्हायच्या आधीच आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं. त्याच्यानंतर आरती होती
भोलेंचं खरंच आमचं नशीब होतं की भोलेंची आरती आम्हाला भेटली. तर हर हर महादेव. चला मग जाऊया आपण डिनर करायला. आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये, परशान दरबारमध्ये. आणि माझ्या नंदेच्या मिस्टरांचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी आम्हाला पार्टी दिली होती. तर पार्टीमध्ये आम्ही फुल फॅमिली आलो होतो. फॅमिलीमध्ये माझे मिस्टर हे माझे दीर आहेत, हे आमच्याबरोबर पहिल्यांदा पार्टीला होते. आणि ती माझी जाव होती, ती जावेची मुलगी. आणि हे तर तुम्ही सगळ्यांना बघितलेच आहे, हा माझ्या नंदेचा मुलगा. बाबू आणि मी फार धमाल केलेली आहे. बाबू बोलला मामी सगळेच व्हिडिओमध्ये असणार तू, म्हणून त्याने माझा पण व्हिडिओ काढला. आणि असे आम्ही छान असा डिनर केला. तर मग हा होता आपला मिक्सअप ब्लॉग. तर तुम्ही बघितलाच असेल म्हणजे तुम्हाला तर पूर्ण बघायचंच आहे. पूर्ण ब्लॉग बघितला तरच तुम्हाला कळेल ना की या गौरीनी जे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जी मजा केलेली आहे आणि ती माझ्या माणसांपर्यंत पोचली पाहिजे, म्हणून मी हा तुमच्यासाठी केलेला आहे मिक्स ब्लॉग. तर मिक्स ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.